करणार आहोत। या संस्कारासाठी उपस्थित या ठिकाणी सर्व जे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, सगळी गावकरी मंडळी, त्याचप्रमाणे आपले सर्व नामधारक बंधू भगिनी, या सर्वांचं मी या ठिकाणी आज जे जाधव आणि सावंत कुटुंबीय आहे या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करतो। आज आपण या पवित्र अशा मंगल अशा सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत आणि आजचा हा जो सोहळा आहे तो आपण या ठिकाणी जो सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेला, यांनी आविष्कार केलेला जो उपासना यज्ञ आहे, ह्या उपासना यज्ञाच्या उद्घोषामध्ये आपण हा उपासना यज्ञ आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। नंतर आपल्याला म्हणजे माहिती आपण देऊच, परंतु या ठिकाणी ज्यांचा आज साखरपुडा आहे त्यांची म्हणजे थोडक्यात इथे जर ओळख करून द्यायची झाली ते म्हणजे श्री ओंकार आणि स्नेहल। तर मी पहिलं त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना, त्या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती या ठिकाणी उपस्थित व्हावं। आपण सर्वांनी विठ्ठल नामाच्या घोषामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। विठ्ठल 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 स्मरण फुल ठेवा। कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। तर या ठिकाणी श्री ओंकार अजित जाधव हे इंजिनियर आहेत, BE सिव्हिल, आणि सिद्धी ग्रुप या ठिकाणी ते इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात। आणि त्यांचं जे गाव आहे ते म्हणजे आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा आणि कणकवली तालुका या तालुक्यातील बोर्डवे मोडकवाडी। आणि स्नेहल चंद्रकांत सावंत ही कॉस्ट अकाउंटंट आहे, ज्याला ICWA आहे, आणि त्याचप्रमाणे ती बँकिंग आणि ट्रेजरी एक्झिक्युटिव्ह आहे। त्यांचं जे गाव आहे ते आहे पियाळी करमळकळवाडी, आणि दोघांचा तालुका आणि जिल्हा हा कणकवली तालुका आणि जिल्हा सिंधुदुर्ग। तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी पाहण्याचा प्रयत्न करतो। हा जो उपासना यज्ञ आहे हा सद्गुरू श्री वामनराव पै यांचा एक शोध आणि आविष्कार आहे। मगासपासून तुम्ही म्हणत असाल की बाबा तुम्ही यज्ञ म्हणताय, मग या ठिकाणी यज्ञ म्हटला की यज्ञकुंड कोणता? तर तो यज्ञकुंड आहे, ते यज्ञकुंड म्हणजे भगवान नाम। एरवी यज्ञ म्हटलं की या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात। किंबहुना मला वाटतं आमच्या स्वप्नीलचं हे लग्न या उपासना यज्ञात झाल्यामुळे जे काही नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत त्यांना याची कल्पना असेल, परंतु जी नवीन मंडळी आहे त्यांच्या माहितीसाठी आपण थोडक्यात ही जरा उपासना यज्ञाची प्रस्तावना करूया। तर यज्ञकुंड, तर इथे यज्ञकुंड ते म्हणजे भगवान नाम, म्हणजे चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाची नाही ऐसे नाम घेता जवळी वसे, पंचपातकांच्या कोडी नामे जळता न लगे घडी, तुका म्हणे काळा रीग नाही निगती ज्वाळा, म्हणजे हरिनामाच्या ज्वाळा हे यज्ञकुंड। मग इथे आहुती आली, म्हणजे आहुती म्हणजे एरवी जी आहुती आहे ती आपल्याला ठाऊक आहे, तेल, तूप, तीळ, तांदूळ, नारळ वगैरे ह्या गोष्टी। मग इथे आहुती काय? तर इथे आहुती जे सद्गुरू सांगतात ती आहुती म्हणजे या ठिकाणी जे 5 महाराक्षस म्हणजे अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीयता, धर्मांधता आणि विषमता
या 5 महाराक्षसांची आहुती. आणि यज्ञ म्हटला की काही यज्ञांमध्ये बळी. इथे बळी काय, तर इथे कुठल्या बोकडाचा किंवा कुठल्या प्राण्याचा बळी नसून इथे जो बळी आहे तो अहंकार या बोकडाचा बळी. तुका म्हणे बळी जीव दिधला पाया तळी. अशा पद्धतीने एकंदरीत ज्याला आपण सेटअप म्हणतो ना, असा हा यज्ञाचा एकंदरीत जी आखणी आहे. आणि अशा पद्धतीने हा यज्ञ. आता हा सद्गुरूचा शोध आणि यज्ञाबद्दलची माहिती हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. नाम जप यज्ञ तो परम बाधू न सके, स्नानादी कर्म नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख आहे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला. परंतु तोच उल्लेख, तसाच उल्लेख अगदी 5000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की यज्ञानाम जपो यज्ञस्मी. म्हणजे भगवंत त्या ठिकाणी त्या 10व्या अध्यायामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगतात की बाबा या ठिकाणी जे हिमालय मी आहे, ज्याला मेरू मन मी, अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवान सांगतात. तर तिथे ते सांगतात सर्व जे यज्ञ आहेत, जे काय सोकळ यज्ञ, त्या सर्व यज्ञामध्ये यज्ञानाम जपो यज्ञस्मी, म्हणजे सर्व यज्ञामध्ये नाम जप यज्ञ मी आहे. आणि तो नाम जप यज्ञ आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे ह्याचा उल्लेख शास्त्रामध्ये संतांनी केलेला आहे. आता आविष्कार का, कारण एकंदरीत हा उपासना यज्ञ आपल्याला कसा करायचा आहे. तर हा यज्ञ जो आहे याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे हरिनाम, म्हणजे आपण नामघोषाने सुरुवात करणार आणि शेवटीच्या ती सांगता जी आहे ती नाम मौनने. तर यामध्ये इथे आपण हरिनामाशिवाय दुसरं काय असणार नाही. आपण नामघोष करणार. तदनंतर ज्ञानेश्वर महाराजांचं जे सेना महाराजांनी जे आव्हान केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांना कळगीने, ते त्या ठिकाणी करणार. नंतर आपण 27 अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, तो हरिपाठ. नंतर नामजप, तो नामजप आपण एका चालीत एका सुरात करणार आहोत. आणि तो म्हणजे विठ्ठल नामजप. तो आपण करत असताना विठ्ठल 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 ह्या एका सुरात तालात 5 मिनिटं याच लयीत आपण तो करणार आहोत. तदनंतर आपण या ठिकाणी ज्या नामसंकीर्तन करून देवाला आळविणार आहोत. नंतर आरती झाल्याच्या नंतर पसायदान झाल्याच्या नंतर या ठिकाणी ही जी विश्वप्रार्थना जी सद्गुरूंची जी आहे, ही विश्वप्रार्थना आपण 21 वेळा आपण म्हणणार आहोत विश्वप्रार्थना. आणि त्याच्यानंतर शंकर म्हणतो तथास्तु असा आशीर्वाद आणि शांतीपाठ, ओम शांती करून शांतीपाठ. आणि शेवटी नाम मौन, म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी नाम मौन. त्याची प्रक्रिया आहे ती अशी असणार आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे, समोर पाहायचं, जीभ टाळ्याला लावायची, तिथेच धरून ठेवायचं आहे. आणि मनातल्या मनात देवाच्या नामाचा जप करायचा आहे, मनातल्या मनात. म्हणून नाम मौन. आता ह्या सर्वांची महती आहे ती आज काय या ठिकाणी तिथे एकदम विस्तृत असं सांगण्यासाठी आपल्याला तसा वेळ नाही आहे. परंतु या नाम मौनची एकंदरीत महती सांगत असताना त्या ठिकाणी जो श्राव निर्माण होतो तो आरोग्याला चांगला, तिथे योगिक सेंटर आणि आपल्या ठिकाणी एक मन स्थिर करण्याची प्रक्रिया, अशा ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आता इथे जे आपण उपासना यज्ञ जो करणार, याचा मुख्य हेतू तो असा आहे की आजचा हा जो आपण मंगल समारंभ जो आयोजित केलेला आहे, त्या हे जे जोडपं जे आहे ज्यांचं पुढे आता लग्न होणार आहे, तर त्यांचा एकंदरीत साक्षी, म्हणजे आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांचा हा साखरपुडे हा निश्चय होणार. वाघनिश्चय म्हणजे दृढनिश्चय ज्याला आपण म्हणतो. आणि त्याचप्रमाणे आपण या प्रसंगी त्यांना आपण आशीर्वाद देणार आहोत, कळलं की नाही. आणि हा आशीर्वाद आपण एक तसा नामाच्या घोषात, या उपासना यज्ञाच्या उद्घोषात आपण हा आशीर्वाद जो आहे हा आशीर्वाद त्यांना आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि दुसरा एक भाग जो असा की आपण सर्वजण जेव्हा एकत्र येऊन जेव्हा नामघोष करतो तेव्हा त्या ठिकाणी एक ताकद असते. आणि त्या बाबतीत सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे की मद्भक्ता यत्र, म्हणजे ऋषीमुनीने मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा, म्हणजे माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबी न दिसे, बरी योगियांची मानसे उमरवणे जाय, परी तयापासी पांडवा मी हरपला घेऊन सावा, जेथ नामघोष बरवा करती माझा. बरवा नामघोष ज्या ठिकाणी चालतो तिथे मी हजर असतो. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन बरवा नामघोष करू, बरवा नामघोष म्हणजे काय, आवडीने प्रेमाने गोडीने आपण हा उपासना यज्ञ याच्यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत, तो जो नामघोष नामसंकीर्तन हे आवडीने प्रेमाने गोडीने जेव्हा करतो तर त्या ठिकाणी भगवंत हजर असतो, असं त्या ठिकाणी संतांना ऋषीमुनींना म्हणायचं आहे. म्हणून
माझे भक्त घाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. म्हणजे पत्ता विचारला नारदाला, बाबा तुला सापडणार कुठे, भगवंताला विचारलं तर माझे भक्त घाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. म्हणजे आपण एकत्र एवढे लोक येऊन जेव्हा नामघोष करतो, नामजप करतो, नामसंकीर्तन करतो, तेव्हा जी शक्ती निर्माण होते, ही शक्ती यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्याचा फायदा आपल्याला सुद्धा. कारण जो आता आपण उपासना यज्ञ या ठिकाणी करणार आहोत, त्याच्यामध्ये जो हरिपाठ आहे, त्या हरिपाठाचं जे ध्रुपद आहे ते काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे अगणित पुण्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या उपासना यज्ञामध्ये, हरिनामामध्ये जे आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे या मंगल प्रसंगी काय होत आहे की आपण एका बाजूने हे करतच आहोत, परंतु त्याचबरोबर आपल्याला सुद्धा याच्यातून एक जे पुण्याईचा जो भाग आहे, ही पुण्याई आपल्याला सुद्धा प्राप्त होते. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काय उपयोगी पडत असेल, म्हणजे जिथे पैसा उपयोगी पडत नाही त्या ठिकाणी पुण्य उपयोगी पडतं. किंबहुना पैसा सुद्धा पुण्याईनेच मिळत असतो. पैसा उपयोगी पडत नाही तिथे पुण्य उपयोगी पडतं. म्हणजे कुठे, म्हणजे आपल्याला चांगले आई वडील मिळण्यासाठी, चांगली बायको मिळायला, चांगला नवरा मिळायला, चांगला बॉस, चांगला शेजारी, अशा ज्या काय चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या मिळण्यासाठी, ह्या प्राप्त होण्यासाठी आपल्याला पुण्याईचीच त्या ठिकाणी गरज असते. पैसा उपयोगी पडत नाही. आणि हे पुण्य अगदी भरभरून असं पुण्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगणित, गणतीच करता येणार नाही. या ठिकाणी एक विचारांचं शास्त्र सुद्धा आहे. कारण ॲज यू थिंक सो यू बिकम, जसा विचार तसा जीवनाला आकार. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, देवाच्या नामाचा जप, घोष, नामसंकीर्तन करणार. म्हणजे देवाचं नाम हा एक दिव्य विचार आहे. लक्षात घ्या, प्रत्येक देवाचं नाम म्हणजे जेव्हा आपण डिवाइन, सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे तो असा आहे, डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. म्हणजे देवाचा नाम हा एक दिव्य विचार आहे. जसा विचार तसा जीवनाला आकार. बघा ना, प्रत्येक देवाच्या नामाला अर्थ आहे. जेव्हा राम म्हणतो तेव्हा तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम की भ्रांतासी काम विषयावरी. म्हणजे हृदयामध्ये जो मी म्हणणारा ना तो राम, ज्ञानेश्वर महाराज. शंकर म्हणतो तेव्हा कल्याण करणारा तो शंकर. हरी म्हणतो तेव्हा दुःख हरण करणारा तो हरी. विठ्ठल म्हणतो, विठ्ठल नामघोष करणार आहोत तेव्हा विश्वी ठसावला, विश्वात ठासून भरला आणि उरला तो विठ्ठल. गोविंद म्हटलं की सर्व इंद्रियातून, इंद्रियातून आनंद जेव्हा स्फुरू लागतो तेव्हा गोविंद म्हणतात. कृष्ण म्हणतो तेव्हा सर्व ज्या चांगल्या गोष्टी आकर्षित करतो तो कृष्ण. अशा पद्धतीने प्रत्येक देवाच्या नामाला एक दिव्य अर्थ असल्यामुळे हे देवाचं नाम जे आहे हे घ्यायला संतांनी सांगितलं. लक्षात आलं की नाही. आणि ह्या उपासना यज्ञामध्ये आपण हेच या ठिकाणी सर्व आपण करणार आहोत. आणि हे म्हणजे इंडिव्हिज्युअली, म्हणजे वैयक्तिक घेतलं तर फायदा आहेच, पण मागाशी ठिकाणी मल्टिप्लाइड आणि मॅग्निफाईड. सद्गुरू एकदा म्हणाले होते की जेव्हा तुम्ही अनेक लोक एकत्र येता आणि नामाचा जप आणि घोष करता तेव्हा जॉमेट्रिकल प्रोपोर्शनने पुण्य निर्माण होतं. जॉमेट्रिकल प्रोपोर्शन म्हणजे 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9 असं नाही. 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27 असं पुण्य. जेव्हा एवढे लोक, ही भक्तीची भाषा झाली. शास्त्र आपण मगाशी बघितलं, ते शास्त्र म्हणजे काय, द पॉवर ऑफ कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड. आपल्या सर्वांचं जे एक सामूहिक अंतर्मन आहे, ते सामूहिक अंतर्मन एकत्रितपणे एका विचाराखाती, एका संकल्पासाठी, एका ध्येयासाठी, एका कार्यासाठी, एका इच्छेने आपण सर्वजण हे नामघोष करत असल्यामुळे ती जी शक्ती आहे, ती शक्ती यांना आणि आपल्या सर्वांना ती उपकारक ठरत असते. लक्षात आलं की नाही. तर अशा पद्धतीने आपण हा उपासना यज्ञ या ठिकाणी करणार आहोत. आता फक्त एक सूचना आहे ती म्हणजे अशी, आपल्याला या ठिकाणी हरिपाठ, कारण आपल्याला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता यावं म्हणून हा जो हरिपाठ आहे हा आपल्याला देण्यात आलेला आहे. तर या हरिपाठामध्ये जी सुरुवात होणार आहे ती पान नंबर 6 पासून सुरुवात होणार. 6 आणि मग सलग प्रत्येक पानावरती ते अभंग आहेत, 27 अभंग. आता 27 अभंग झालं मग थोडा वेळ तुम्हाला या पुस्तकाची, या ग्रंथाची आवश्यकता भासणार नाही, कारण आपण नाम जप करणार म्हणजे विठ्ठल नामाचा जप. परंतु ते संपल्यानंतर नामसंकीर्तन करणार तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु नंतर जेव्हा पसायदान म्हणू तेव्हा पान क्रमांक 80 पासून मग सुरुवात होईल. पान क्रमांक 80 वरती पसायदान आहे. मग पसायदान आणि आरत्या त्या सलग आहेत. फक्त सद्गुरूंची जी आरती आहे ती मात्र 2 नंबरची आरती आपण घेणार आहोत. तिथे 2 आरती आहेत, 2 नंबरची आरती. ती आरती झाल्यानंतर आपण 21 वेळा विश्व प्रार्थना, ही सद्गुरूंची जी विश्व प्रार्थना आहे, ही विश्व प्रार्थना 21 वेळा आपण म्हणणार आहोत. ही विश्व प्रार्थना म्हणजे
इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे, या सिद्धांताचा परिणाम साकारण्यासाठी सद्गुरूंना दिव्य अवस्थेत स्फुरलेला दिव्य मंत्र म्हणजे ही विश्व प्रार्थना. ती 21 वेळा आपण एका विशिष्ट चालीत म्हणणार आहोत. ती चाल त्याच्यामध्ये सुद्धा प्राणायाम आहे 21 वेळा. आणि नंतर आपण शंकर म्हणतो तथास्तु, आशीर्वाद आणि शांतीपाठ. याच्यासाठी आपल्याला जेव्हापासून आपण सुरू करू तेव्हापासून आपल्याला साधारण 50 मिनिटं लागतील, 45 ते 50 मिनिटं. म्हणजे आपल्याला एक अंदाज येण्यासाठी, तो नाही तर तुम्हाला वाटेल किती वेळ यांचं हे चालणार आहे. लक्षात, जेव्हा आपण सुरुवात करू पुंडलिक वरदे तेव्हापासून 50 मिनिटं आपलं हे सगळं प्रक्रिया होणार आहे. आणि जेव्हा हा उपासना यज्ञ संपन्न होईल तदनंतर या ठिकाणी जे प्रमुख वाडेकरी जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि पुढील विधी आहे तो विधी या ठिकाणी संपन्न करतील. आणि तो झाल्याच्या नंतर जेव्हा अंगठी समारंभ होईल त्या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर काही प्रस्तावना करण्यासाठी येणार आहोत. कारण तो अंगठी समारंभ सुद्धा आपल्याला एक वेगळ्या अशा मंगल आणि पवित्र वातावरणात आपल्याला तो करायचा आहे. त्या सूचना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊ. तेव्हा आता आम्ही आपणा सर्वांना अगदी विनंती करतो की सर्वांनी आपण याच्यामध्ये अगदी मनसोक्तपणे सहभागी व्हावं. कळलं की नाही, या उपासना यज्ञामध्ये. लक्षात आलं की नाही, म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि नामघोष करणं, नामजप ही फार मोठी पुण्याची गोष्ट आहे. आणि यांच्या या मंगल कार्यक्रमामुळे आपल्याला सुद्धा ही एक संधी प्राप्त झालेली आहे. त्याच्याबद्दल म्हणजे त्यांची सुद्धा बघायला गेलं तर, एका अर्थी बघायला गेलं तर आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्वांना मी विनंती करून या ठिकाणी आमची जी सर्व नामधारक मंडळी आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या उपासना यज्ञास सुरुवात करावी. तेव्हा आपण या ठिकाणी हा जो उपासना यज्ञ आहे, ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री नारायण महाराज की जय, सद्गुरु श्री पै महाराज की जय, सर्व संतन की जय. वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. बजरंग बली की विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरीला पहिला पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडीला ज्ञानदेव. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरुनाथ महाराज की जय. देवाचे बाई उपासन भवाई, तेने भूमी आली सारी. हरी पुणे माना, हरी पुणे माना, पुण्याची गणना करी. असोनी संसारी वेगळी हरी पुणे माना, हरी पुणे माना, पुण्याची गणना करी. Right.
ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। सागर विठ्ठल आनंदाचा सागर विठ्ठल आनंदाचा सागर विठ्ठल सुखाचे आगर विठ्ठल सुखाचे श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात थंड
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात मुखात कंठ राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. शांति, शांति, शांति. शांति, शांति, शांति. शांति, शांति, शांति. नाममौ नाममौ. सर्वांनी सर्वांनी डोळे मिटा, तोंड मिटा, जीभ टाळ्याला लावा, तिथेच धरून ठेवा, समोर पहा. मनातल्या मनात 2 मिनिटं देवाचं स्मरण करा. देवाच्या नामाचा जप मनातल्या मनात 2 मिनिटं करा. सुरू. कुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री नारायण महाराज की जय, सद्गुरु श्री हरि महाराज की जय, सर्व संतन की जय. वासुदेव हरि, वासुदेव हरि, वासुदेव हरि. बजरंगबली की दादा बाबा ही पुस्तिका खरं बघायला गेलं तर ही जी पुस्तिका आहे ही पुस्तिका आम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे होतं पण या ठिकाणी जाणीवपूर्वक सावंत आता नातेवाईक असल्या कारणाने इच्छा की हे तुमच्यापर्यंत जे विचार सद्गुरूंचे आहेत हे जावे. विधी सगळं संपन्न झालेलं आहे. एकच विधी या ठिकाणी शिल्लक आहे. तर या निमित्ताने पुन्हा एकदा जे सर्व मंडळींचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आता आपण या ठिकाणी जो अंगठी जे एकमेकाला जे ते प्रदान करणार आहेत घालणार आहेत त्याचा जो काय विधी आपण करणार आहोत तो एकंदरीत आगळ्या वेगळ्या अशा पद्धतीत आपण या ठिकाणी करणार आहोत.
तत्पूर्वी पुन्हा एकदा मला इथे जाणीवपूर्वक म्हणजे सिंधुदुर्ग हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, ते इंजिनिअरिंग पदवीधर असून ते सिद्धी ग्रुप म्हणजे हायलँड ग्रुप या ठिकाणी ते त्या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. ती कन्या स्नेहल ही कॉस्ट अकाउंटंट आहे आणि ती सुद्धा बँकिंग अँड ट्रेजरी एक्झिक्युटिव्ह आहे एका नामांकित कंपनीमध्ये. अशा पद्धतीने थोडक्यात त्यांची ओळख. परंतु एक विशेष ओळख म्हणजे हे सद्गुरू श्री वामनराव पै यांचं जे कार्य म्हणजे त्याची जी सुरुवात हे त्यांचे जे काकाश्री आहेत त्यांच्या माध्यमातून ही सुरुवात झाली आणि आज गेली जवळजवळ 10 वर्ष अत्यंत सक्रियतेने हे सावंत कुटुंबियाने या कार्यामध्ये झोकून घेतलेलं आहे. आणि विशेषतः स्वप्नील तर आहेत, त्याची मिसेस ती तर आहेत, परंतु त्यातल्या त्यात स्नेहलबद्दल, कारण आजचा जो सोहळा आहे, आजचा जो दिवस आहे तो ओंकार आणि स्नेहलचा आहे. तर त्या निमित्ताने स्नेहलबद्दल सांगायचं म्हणजे असं की हे जीवनविद्या मिशन कसं आहे तर संत म्हणतात उभा उभी फळ अंगी मंत्राची आहे भर म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प गोड असं हे नाम आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणजे तुकाराम महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला, मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता देवाचं नाव घ्या असं म्हणता तर काय होईल. तर तुकाराम महाराज ते अमेरिकन लोकांना सवय आहे, प्रश्न विचारला ते परत प्रश्न विचारतात, कळलं की नाही. तसं तुकाराम महाराजांनी काय केलं की प्रश्न विचारला व देवाचं नाव घेऊन काय होईल तर तुकाराम महाराज परत प्रश्न विचारतात. तो असा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. आणि तो मंत्र म्हणजे विठ्ठल. ते हा विठ्ठल नामघोष आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हा नामघोष करण्याची जी महती आहे हे संत विविध पद्धतीने सांगत असतात, कळलं की नाही. म्हणजे असं सांगतात की ज्या ठिकाणी नामघोष होतो आम्हाला तिथे पाहिजे, आम्हाला जायचंय तिथे. म्हणजे काय म्हणतात की नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास कया सुखाचे नाश अद्भुत हारस कथा काढी नामाचा अद्भुत हारस कथा काढी नामाचा. नको वैकुंठ तर कसं म्हणा विठ्ठल विठ्ठल असं म्हणायचंय, कळलं की नाही. आपल्याला सहभागी व्हा. विठ्ठल नामघोष अलीकडे संशोधन झालंय की विठ्ठल म्हटल्याने हृदयासाठी सुद्धा ते बरं आहे करून. आता संत कधीपासून सांगतायत ते लक्षात घ्या, कळलं की नाही. ओके, तर सांगायचं तात्पर्य काय, हा नामघोष करणार आणि यजमान जे आहेत त्यांची इच्छा हीच आहे. लक्षात काय इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी यांना या नामघोषात आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्याव्या, कळलं की नाही. आणि तुमची साक्ष कशी देवांची साक्ष म्हणतात ना. आता इथे म्हणजे साक्षी इडे किंवा ज्याला आपण म्हणतो ना वांगनिष्ठ आहे, कळलं की नाही, साखरपुडा. तर ही साक्ष ही पवित्र अशी साक्ष, कारण जेव्हा मुखामध्ये नाम असतं ना तेव्हा त्या ठिकाणी देवत्वच प्राप्त झालेलं असतं थोडंसं, कळलं की नाही. कारण नाम येणं सुद्धा मोठी गोष्ट आहे, लक्षात आलं की नाही. कारण नाम सत्संग म्हणजे ज्यांच्या मुखात नाम आहे त्यांच्यामध्ये जाऊन राहणं म्हणजे सत्संग, लक्षात आलं की नाही. असो तर या ठिकाणी त्यांची इच्छा तीच आहे. तेव्हा आपण सर्वांनी मनसोक्त नामघोष करावा. आणि मागाशी जे आपण पाहिलं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अगणित पुण्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हा हरिनामामध्ये आहे, या हरिनामाच्या व्हायब्रेशन मध्ये आहे, त्या स्मरणामध्ये, कळलं की नाही. म्हणून अशा पद्धतीने आणि या नामघोषाने होतं काय, ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी वेगळंच सांगतात. काय सांगतात, ऐसे माझे नामघोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे हे जगाची महासुखे तुमतुमीत भरले. अशी नामघोषाची महती आहे. मगाशी आपण उपासना केला तेच केलं. त्या उपासनेबद्दल आणि या नामघोषाबद्दल सद्गुरू एका ठिकाणी म्हणतात की हा उपासना यज्ञ आणि नामसंकीर्तन यज्ञ जर हिंदुस्थानात सर्वत्र सुरू झाला तर या देशाचे अक्षरशः सोने झाल्या वाचून राहणार नाहीये.
सद्गुरुनाथ महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल। सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे